साथ तुमची बातमी आमची। पावसाळी हंगाम सुरू होण्यापूर्वीच मे महिन्यात सातत्याने पडणाऱ्या पावसाने कहर केला असतानाच दुसरीकडे या पावसाच्या जोरावर उजनी धरणात पाणी साठा झपाट्याने वाढत आहे। काल मंगळवारी सकाळी धरणातील पाण्याचा मृत पाणी पातळीतील साठा संपुष्टात येऊन उपयुक्त पाणी पातळीत गेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी दिवसभरात धरणात 4.20% म्हणजे 2.26 टीएमसी पाणी वाढले। सायंकाळी धरणात एकूण पाणी साठा 70.59 टीएमसी तर उपयुक्त पाणी साठा 6.43 टीएमसी इतका मोजण्यात आला। धरण उपयुक्त पातळीवर 12.93% भरल्याने उजनी धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। गेल्या 21 मे रोजी उजनी धरणात मृत पाणी पातळीत 22.93% इतका पाणी साठा शिल्लक होता, परंतु नंतर सुरू सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे। सकाळी 6 वाजता धरणात एकूण 68.33 टीएमसी एवढा पाणीसाठा होता। उपयुक्त पाणी पातळीमध्ये टक्केवारी 8.73 इतकी होती। यावेळी दौंड येथून धरणात येणारी पाण्याची आवक 34,885 क्युसेक होती, परंतु सायंकाळी ही आवक सुमारे 11,000 क्युसेकने कमी होऊन 23,501 क्युसेक पर्यंत सुरू होती। पावसाच्या जोरदार धरणात गेल्या 8 दिवसांमध्ये सुमारे 19 टीएमसी पाणीसाठा वधारल्याचं दिसून येत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।